केलं उलीस काम मानू करा लागून बुडी बिचारीनं लय केलं अंगाबाहेर केलं ना लय काम केले हो ते करते तरी काही सासू करत नाही म्हटलं माझी बुडी लय चांगली आहे बुडी बाहेरून आली का बातच आली बाप्पा बुडी म्हणे इंजेक्शन घेऊन घे म्हणून बातच तुला बरं लागते म्हणे लागलं बाई बरं मला बरं झालं बुडीने सांगितलं लवकर दवाखान्यात जाय म्हणून नाही तर काही जात नसली असती हा कोणारली असती भाजीवरच्या भाजीवर जीपच्या भाजीवर म्हणाली दिवाणवर जुन्याच बाई जुनच बोलणं येते निरा भाजीवर खास आहे माई पण बोलणं आल्या माई एवढ्या लवकर बाहेर बसायला गेल त्या काय झालं एवढ्या लवकर बसायला लागत होतं करतो मी घरातली कामं कंटा कॉलिंग त्यासाठी भेटीले त्या भेटीले आली म्हटलं म्हणून ते बाहेर बसले ते मी तर ते आपल्या घरी येऊन आले मग गमती काय मला चल म्हटलं मी येतो थोडी सिरियस झालती काय मी तुम्ही सांगितलंय काय सांगितलं तिले तर बाईनच सांगितलं कंबर दुखून आली म्हणून ती वाली काय काकू हो त्या भेटीला आली ना उठून उभी झाली काय बिचारे कंबर एवढी दुखून आलती ना मला तो पलंगावर गमतच नाही काम केल्याशिवाय गमत नाही शांता कुमळे बस ना तुम्ही हा बसतो मी पाणी आणतो तोपर्यंत म्हणे काहीच नाही आणा लागत मी आताच आली घरून पाणी पिऊन चाय नको मांडू चाय पित नाही मी शुगर आहे ना मला तर मी चाय नाही पित ना कमी साखरीचा म्हणतो ना मी नाही बाप्पा लय शुगर वाढून आली काय वय शुगर बाप्पा रोजच्या गोळ्या आहे ना 2 टाइमच्या तरी शुगर कमी नाही होऊन आली सब 50 बंद करायला लावला मला डॉक्टरनं छान गोष्टी बसा पहिले बस ना वंदना बस ना आप होता म्हणते तुले तरी तू उठली बिचारे उलीशी आराम करत जा ना तो म्हणतो बाई बाई सुनीले पण ऐकतच नाही ना आई तुम्हाला जास्त काम होते आई तुम्हाला जास्त एकच ना राहते हिला वाटते का मी माझ्या सासूवर बंदिश काम टाकले अशी करते हे करू दे ना करतो म्हणते ना कोणी करायलाच तयार नसते तुझी सासू करतो म्हणते तर तू कोण करून नाही देत तू तिले तुला सुकलेलं करायला लागते ना छंते करायला नाही लागत काय होत आहे मी पण करत असतो माही सून गेली ना तिच्या आईची तब्येत नाही व तिच्या आईले बरं नाही किती दिवस झाले बरंच नाही मग मन लागते का व पोरग नाही काही नाही बिचारीले एकटी आहे व गमत नाही तर माय लढे व तिची आई मग मी म्हटलं जाय बाई भेटीले 15 दिवस राय म्हटलं माईचं मन मोकळं होते म्हटलं त्यापाशी गोष्टी सांगते राय हो म्हटलं त्या बहिणी तर राहतच नाही मग हे जाते मागचे मग मी तिले पाठवतो हे काही जायला पाहत नाही मी तिले जबरदस्तीने पाठवतो म्हणून जाते हो बाई कोण आहे व पोरीशिवाय कोण आहे तिले मी पाठवतो तरी काही जरी पाठवते नाही म्हटलं तुम्ही लय चांगले आहे म्हटलं तुम्ही किती विनीचा विचार करता पण कोणी करत नाही म्हटलं हो शांती काही बाई अशा म्हणत होते पाच बसंतीची माय तुला काय झालं ते नवरी करते ना जाऊ नको काय झालं ते त्या बहीण नाही तूच तुलाच काही काम आहे का माय करत नाही काय अशा हा नवरी बरोबर करते सासूही करते सगळेच जण करते ना माय भाऊजाई तुम्हाला काही टेन्शन नाही माय भाऊजाई चांगली बी माय भाऊजाईला करते म्हटलं माय आईले माईचा पाय मोडला ना सगळं केलं हो बाई उचलणं खाचलणं माय भावाला काहीच करू नाही लागलं माय भाऊजाईनं सगळं केलं म्हटलं माय आईचं म्हटलं तर हे एक दिवस नाही आली माईच्या घरी एक दिवस गेली भेट घेऊन आली यायचीच काळजी घरच्याची यायचे पण काम होते काय यायचंही बरं नाही लागत यायचं घडीतच बीपी वाढते म्हणून मला भेव लागते ना असं वाटते बुडीचं दुकान बाई काही झालं तर माझ्या बुडीले बातच मी घरी असली तर दवाखान्यात नेतो बुडीले आणि पेतू तर मग आता पापड तळतो ना पापड खाणं नाही ना बिचारे अजून मागचा माणूस आला म्हणजे अजून त्याला जेवायला वाढूनच द्यावं लागते आता काही पापड तळतं काही तळू नको मी खातही नाही तेलकट खात नाही मी अजून खाना चिंता करून आली वंदना बेन आता काही खात नाही बाई एखाद्या दिवशी आली तर तुला तोंडानच म्हणून मी भाजून दे म्हणून आता काही खायचं मन नाही माय कधी केले हो पिठाचे पापड त्या झाली काय तुझे मुंगाचे पिठाचे पापड झाले काय धापडी झाली काय मागचं पाणी प्यावणे वाटत का तुम्हाला असं नाही मी घरून निघाली आणि पाणी पिऊन आली काय आता त्या घरचं पाणी पिऊ बा झालं आता पोटात पाणी प्यायला जागा तर लागन गट पिऊन घेतलं ना पाणी तू तब्येतीची काळजी घे बाप्पा हा उली शिकत्या कमरीची सोय कॉल लेप मेप लावजो हा आमच्या गावात आहे लेप मा आईच्या गावले हाय व लेपाचं तू जाशील तर मग मा आईले फोन करन ते बरोबर नेते मग तुले बसते बाई तिच्या लेपानं कमरीले लेप लावला ना तर बसते म्हटलं तू जाय बाई खरंच जाय तू लावून घे मग हा त्या घरच्या माणसाला नेतं काय मग मी आईले फोन करतो माया तू माई आई मग तू भाऊजाई माई तुला घेऊन जाते आम्ही दोघी जाईन नाही तर तो जाईन तिच्या समोर हा तू त्या आईला सांगून देजो कोणत्या दिवशी जावं लागते कोणता दिवस आहे लेप लावायचा सोमवार असते बाई सोमवारी देते जात काय सोमवारी चल्ली जाजो तस म्हणता तर जाऊन पाहा लागन ना सोमवारी घेऊन जा लागत नाही तर आजी बुडीला घेऊन जा लागत नाही तर त्याच्या बाबाला घेऊन जा लागत जाईन आम्ही चाललो जाईन जातो म्हटलं चल येतो म्हटलं भेट घेऊन अजून वाट पाहिजे त्याला काही माहित नाही मी इकडे आली तर जातो मग घरी काय कर बाई येतो मग या तुला सांगतो काम करू नको तू झोपून राह कामाची काही टेन्शन घेऊ नको 2-3
बाटतो शिकते ना माहित झालं का चालली एवढी मोठी तरतर करते बाप्पा काम करायला होतही नाही तरी तरतर करते ना कायच करावं तुझी झोपायच्या साठी बडबड करे मार बडबड करे ना तिला बडबड करायचा भांडणं करायचा तिला भांडायला बावरी आहे ना हो मी बोलत नसतो तिच्या सांगत बोलल्यानं जास्त जास्त वाद होते हा ते म्हणजे माझा नवरा काम करते काय करते लय बडबड करते हो बाई ते तिचं ऐकायला नाही पुढत आपण तिला हटकोर आहे म्हटलं आपण दिसलं का जास्त जास्त बडबड करते तिचंच राहते तिले असं आहे तिले तसं आहे किती सामान आहे बाई तरी तिले कमीच आहे आता तर तोड्या घेतल्या म्हणे अजूनही तिले तोड्या लागल्यास काय म्हणे आम्हाला काहीच भेटत नाही म्हणे लय बडबड करे हो बाई ते मापाशी तिला घेऊन येत का हो? घेतलं तर काय होते तिचंच मन नाही करत पैसे जमा करते पुंजडनी तर इकडे सामान नाही घेतलं तर काय होते मी घेतच राहतो बाई आपल्याला कोण घेऊन येईन आपण नाही घेतलं तर लोक दिन काय घेऊ बरोबर आहे होतो मला पटलं आपण नाही घ्याव तर काय नवरे देते काय घेऊन नवरे तर अजिबात देत नाही हो आता हे लाडक्या बहिणीचे पैसे भेटते म्हणून स्वतःला घेता तर येते हो बाई नाही तर कोणचंही काम पडलं का नवऱ्याला मागा लागे नवरा काही दे नाही हो बाई तुला माहित नाही का त्या पाहिल्या नाही का बातम्या ऐकतो ते बच्चल बातम्या नीरा पोट्टे काही व्हिडिओ बनवते आणि काही टाकते त्याच्या भेटाचीच आहे कधी भेटते आणि कधी नाही आतापासून काही त्याचा नंदा लाल फुटत नाही भेटते मग त्याची चंद्री लागते हा ते बरोबर आहे तसं हा त्याच्यावर काही बनवते व्हिडिओ आपल्याला ते खरं शेती बाई चंद्री लागतेच ना हो पहिले म्हणून सांगतो बाई मला काही एवढं काही समजत नाही पण मी मोबाईल मध्ये पाहतो रांगोळ्या पाहतो रील्स पाहतो हे पाहतो तर मग मला दिसते पाहता म्हणून मला वाटलं भेटले असं भेटते का बा म्हणून विचारून पाहा बा तुम्हाला ते भेटते पण कुठे हो भेटायचीच आहे अजून भेटते गुढीपाडव्याला भेटते न्याले भेटते गुड न्यूज चालूच राहते त्या बातम्या विचारून पाहिलं तुम्हाला भेटते का बा बस ना उभी कोण आहे बस मी काल अमरावतीला गेलते तर किती मस्त कपडे होते वा पण पैसे नव्हते स्वस्ते कपडे होते पट्ट्यासाठी घेत होती तोडे भले मस्त होते हो आपल्याशी पैसे असते तर चांगलं दिसत नाही आणि पैसे नसले का मोठं चांगलं दिसते हे घेऊ दे ते घेऊ दे सुचते मोजके पैसे राहते हो मावशी कधी कुठे गेलं तर लेकरही मागते मग लेकराले मी काही घेत नसतो पण लेकराले खाऊ घालत असतो बाई लस्सी मस्त गुपचूप करून येतो सगळं खाय खुदाड करतो बाई मला ते पहिले गेलं म्हणजे आपण निघतच नाही घराच्या बाहेर आपल्या खेड्यात काय भेटते हो एवढं लस्सी तर नाही भेटत कुल्फी तर नाही भेटत म्हणून त्याच्या मी पहिले कुठे गेली तर खाऊन घेतो बाई मला पटलं खाऊ नाही तर काय ते कपडे मपडे घेणंच आहे मी नाही घेत असतो मी खात असतो गेली ना तर खाऊनच येत असतो मस्त पापड्या सब खाऊन येत असतो मस्त ब्रेड खारी सब घेऊन येत असतो घरी नानखटाई हे ते तुमच्या घरी आणता येते का एवढे जण आहेत तुमच्या घरी आणता येते तुम्ही एक जण येत आणलं तर उलीसक पुरत नाही म्हणून काही मी आणत नसतो बाई उलीसक भेटो का काही भेटतो नल चौथा लागते नाही तर काही खायला भेटते काय जण आणत जायला करायला खायला भेटते काय आपण नाही आणलं तर कोणीच नाही आणायचं द्यायचं त्याची लेकराला द्यायचं ना पुन्हा जास्त आणायचं त्याला पैसे मागायचे त्या पण झालं पैसे राहते ना मागत जाणं त्याईनं आणलं म्हणजे त्या नाही देत आपल्या घरचं पैसे त्याला लपू खाते म्हटलं ते म्हणून मी काही आणत ते माय लेकर बळ तोंडे त्याला दाखवायला नाही ते असं काही लपून ठेवता येते काय लपून नाही ठेवता येतो बाई बस बळ आहे बाई माय लेकर त्याच्या लेकरासाठी घरून नेते मागच्या माणसं लिहिलंय जो माय उभी ते लेकरायचे आणत असतं चिक्कू आणतो अंगूर आणतो उन्हाळ्याचं मस्त लागते अंगूर टरबूज खात असतो मी उन्हाळ्याचे आता मटनला काल मस्त बाई गरम पाणीच प्या लागे मट पाहिजे होता गरम पाणी प्याव नाही वाटत उन्हाळ्याचं मस्त काळा मटन नव्या की 300 रुपयाचा झाला बाई माग झाला का लहान चुकला साहेब रुपयाला मागा लागत होता लहान होता काय मोठा 300 रुपयाचा आहे उलिसा काळा मोठा त्याच्यापेक्षा 300 रुपयाचा आहे 200 रुपये सांगितले बाई मला काही एवढं समजत नाही हो आम्ही 150 रुपयात मागून घेतला तो म्हणे मग घेऊन द्या म्हणे झाला तरी आणला तर झाला नाही तर गरम पाणी प्या लागते माझं करी गरमच पाणी प्या लागते कुठे आणते त्याच्यात एक एसटी नाही आली 5 वाजतापासून बाई एक एसटी नाही गेली म्हणते ना किती गोंगाटचा गोंगाट झालत तिथं एसटी डेपोवर त्याच्यात माठ घेतला बाई फुटन तर नाही एवढी गर्दी आहे अशी टेन्शन आलत मला फुटून जाईल म्हटलं 150 रुपये पाण्यात जाईल म्हटलं बाई वालाई जाईन बाई त्याच्या 2 वड्या तोंडापाशी जा चल ना भाऊ
पैसे जमा केले बाई म्यान, मग बाई ऑटो भरवला आणि मग निघालो बाई. तोपर्यंत मला काळजीच होती, नाही तर एसटीत नाही माठच फुटला असता हो बाई. झालं ना ॲटोनं गेले तर गेले पैसे 50 रुपये गेले ना. जाऊ दे वाचले तेवढे तू ये तर ॲटोन आली तर जाऊ दे. काय एसटीची वाट पाहू थकून जाते पण एसट्याने येतो बाई. चला बाप्पा घरी अजून लेकरं गोंधळ करून मागते, निराक घोरणा करते बाई, अजिबात ऐकत नाही, फेक पाकच करते ना. आणि बाहेरची आणते बाई पोरग लस आहे ना, इपित्तर लस इपित्तर आहे हो बाई पोरग. काय बाप्पा घरी चांदी चल्ली जा.